आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। काय म्हणले गुरुजी? काय झालं? अरे तसं काही नसतंय, उलट आजचा दिवस चांगला आहे म्हणाले। असं असेल तर मग सुनंदाताई खोटं का बोलले असते? अहो मी कवाधरनं तेच सांगायले तुम्हाला, आपली आंबू काय त्यांना फारशी पसंत नाही म्हणून त्या सुनंदा आत्याना मुद्दाम करायला लागलेत समजा। होय, सकाळी बी लई बोलल्या त्या, त्यांचं काय बी नसलं असेल कुणास ठाऊक। मला बी तसंच वाटायला लागलंय अहो। कदाचित त्यांची इच्छा असेल की आंबो आणि रागवणी एकत्र येऊ नये, म्हणून असं काय बाय सुचत असेल, सांगत असेल ती बहाणं करून। असं असू शकत, पण आता गुरुजींनी जर होकार दिला असेल तर आपण आजच अगदी लाखात एक बोललीस बघ। होय चालेल की नाही, म्हणजे त्या सुनंदा आत्यांच्या मनात खरंच तसलं काय असेल ना तर ते सतत काहीतरी खुसपट काढत राहणार नाही का? तसं जर असेल तर एकदा का राघव आणि अंबिका एकत्र आली हे त्यांच्या लक्षात आलं तर त्या गप्पच बसतील की। जया तुला काय वाटतं? आता मला काय वाटायचं, तुम्ही मोठी मिळून जो काही निर्णय घ्याल तो अंबवन राघवसाठी चांगलाच असेल, आहे का नाही? वय ठरलं तर मग आजच होऊन जाऊ दे त्यांचा हनीमून। काय आज बेस्टच आहे मग। हा हे मग या आपल्याकडे सजावट करायला लई कमी वेळ आहे। चल 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 आज चल, चला चला तयारीला लाग। काय करायला लागले? काय म्हणजे हनीमूनची तयारी अशी? कुठे लक्ष आहे? कुठे चढले? अण्णा दादा माझ्यासोबत केव्हा होणार हे सगळं? काय हेच की हनीमून। ते तुझं लगीन झालं की नाही मग होणार। हा लय बंकस करू नकस, माझं कसलं लग्न होतंय, माझं आयुष्य ये शेण उचलण्यात आणि भांडी घासण्यातच जाणार आहे। म्हणजे तुझं बी लगीन होईल, लवकरात लवकर होईल। बर चल, जोवर तुझं लगीन होत नाही तोवर म्या बी लगीन करणार नाही, मग बस। पण मग आज अंबूच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा दिवस आहे आणि तू असं तोंड पाडून काम करणार होय? अरे तू कशाला सिरियस व्हायलास? मी मस्करी कराल तो ये करतो। चल चल कामाला लाग। चल जय देवराज शिर्के, अरे कुठे लक्ष? आणती बागेची बोल इकडे। काय काम करायलायस? इकडे लक्ष दे जरा कामाकडे। मारी तुझ्या नीट करते। करतो करतो करतो। बघू ये किती गोड दिसतीयस, माझीच दृष्ट लागायची। अगं त्या राघवच्या प्रेमाचा रंग येतो, तसा चेहरा खुललाय बघ तिचा। आगाऊ कार्टी। अंबू तू माझी भाची कमी लेक जास्त आहेस। आई म्हणून एक गोष्ट सांगू? आत्या
अगं सांग की, ते तुझा हक्कच आहे. नाही, तुला वाटायचं सासू म्हणून सांगायला लागलं, पण मी राघवला बी तेच सांगितलं. म्हणजे नवरा बायकोचं नातं ना एकमेकांना पूरक असायला पाहिजे. जसं सुई धाग्यासारखं, बाईनं सुईसारखं असावं. सुई कशी उसवलेली विण विणताना सुरुवातीला टोचते, मग मायेनं जवळ ओढते, गरज लागली तर घट्ट बांधून ठेवते. अगदी तसं, फक्त पुरुषाला धागा होता आलं पाहिजे. आणि मला खात्री आहे की राघव प्रेमाचा धागा बनून तुमचं नातं घट्ट बांधून ठेवत. आत्या, मी तुझा यो विश्वास कवाच तोडणार नाही. आणि एक, राघव तुझा नवरा आहे, त्याला माणूस म्हणूनच वागव. त्याला कधी देव बनवायला जाऊ नकोस, कारण तसं जर झालं ना तर बायको न कळत नवऱ्याच्या सगळ्या चुका स्वीकारायला लागते. आणि मग संसार दोघांचा राहतच नाही. मला तुमच्या नात्यात हेच व्हायला नकोय. म्हणजे जर कधी राघव चुकला तर त्याला बायको म्हणून, मैत्रीण म्हणून समजा, त्याच्या चुका सुधारायचा प्रयत्न कर. आत्या, पण जर कधी मी आज चुकलो तर? नाही ग, तू कधी चुकणारच नाहीस, खात्री आहे मला. ए अंबिका, जरा मला तुझ्या सौंदर्याची तारीफ करू दे की. ही साडी, तो केसात माळलेला गजरा, कायच्या काय भारी दिसतेस ग तू. तुझे डोळे आहेत की नाही, डोळे, डोळ्यांवर तर मी लय आधीपासून फिदा आहे, माहित आहे अंबिका. तू माझं आयुष्य अरे ए अंबिका, मी एवढ्या सौंदर्याची तुझ्या तारीफ करायला लागलोय आणि तू कुठं लांब पळून चाललीस. अशी लांब नको जाऊस. तुझी जागा फक्त माझ्या हृदयात आहे. आणि अंबिका, तू अशी माझ्यापासून लांब जात जाऊ नकोस ग. कायम जवळ राहा, कायमची. आणि तू जेव्हा हसतेस का नाही तेव्हा कायच्या काय गोड दिसतेस माहितीये. राघव, हे राघव, त्या खांबाबरोबर काय करायला लागलायस? अगं अरे ते ए अशी हसत जाऊ नकोस. हा, इथं काय आहे, काळजाला चरे पडतात माहितीये. अगं तुझ्या स्माईल वर तर लय आधीपासून फिदा आहे मी. अरे ये येड्या राघवा, आजी हाय मी तुझी, आंबी नाही. आवरायला लागली ती तिकडं आज. काय आता आशीर्वाद तरी दे. असंच हसत खेळत सुखानं संसार कर. होय, जा, ती वाट बघायला लागली तुझी.
तेच म्हंटल अंबिकाची चंडिका कधी झाली. येडा कुठला. मंग्या हा? लई नशिबान आहे बघ. तब्येत बरी आहे ना तुझी? तर नाही, आंबून राघवचं हनीमून आहे. आपण फक्त रूम सजवली आणि तू स्वतःला नशिबवान समजायचं. अरे तसं नाही मंग्या. कसं आहे माहितीये काय, अंबूचं माझ्यावर लय जीव अपाड प्रेम आहे हे मला माहितीये. पण राघवचं बी तेवढंच जीव आहे माझ्या. आता बघ ना, मी आज तुरुंगात होतो म्हणून त्यानं त्याच्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची रात्र साजरी नाही केली, आणि ते बी अंबूच्या मनाचा विचार करून. होय, कसलं भारी आहे ना राघव. आणि मग मला आता अंबूची काय बी काळजी नाही बघ. कारण भाऊ म्हणून मी तिची जेवढी काळजी घेतो एवढीच काळजी घेणारा, तिच्या मनाचा विचार करणारा, तिच्यावर प्रेम करणारा जन्माचा जोडीदार मिळाला तिला. मला खात्री आहे त्या दोघांचा संसार सुखाचाच होईल, आणि म्हणून मी स्वतःला नशिबात समजतो. बरोबर आहे तुझं. बर, एक काम कर, तू बस, मी आपल्या दोघांसाठी चहा घेऊन येतो. काय चहा? आणि आत्ता? होय, म्हणजे कसं, तू आंबून राघवचं निवांत कौतुक करत बस आणि मी ते ऐकत बसतो. आणि कसं, जोडीला आहेच की चहा आणि मस्त गप्पा. आपण दोघं जागरण करू. कसं, त्यांचा हनीमून राहू दे, त्यांना राहू दे बाहेरच. झालं का तुझं? चहा पितो, चल बाहेर, चल बाहेर, चल बाहेर. अगं जा की आता. अगं अगं नाही, अहो आमची साथ इथपर्यंतच. आता फक्त तू आणि तुझे अहो. काय जा तिकडं. अगं हो, चाललीच आहे, जर दम धर की. आणि हो, ऑल द बेस्ट बर का. अरे पी की, पी तू. इथं तुझा हात धरणारा बी कुणी नाही आता. पी. मामा खायला आणू का काय? अगं विचारतीस काय? जा की घेऊन ये. नको नको, पोट भरणार.
मला तर बाई लई काळजी लागून राहिले बघ राघवची. कसं होणार आहे त्याचं कुणास ठाऊक. कसली काळजी? हेच की जेदे घराण्याचा वंशच पुढे कसा जाईल ह्याची. नाही अंबिका अजून बी राघवला आपला नवरा मानत नाही. त्याच्याबरोबर संसार बी तिला करायचा नाही. तिचं अजून बी त्या शेखरवरतीच प्रेम आहे. आणि मुली जेव्हा एखाद्यावरती प्रेम करतात तेव्हा त्यालाच आपलं सर्वस्व मानतात. त्याच्याशिवाय आपल्या आयुष्यात दुसऱ्या कोणाला जागाच देत नाहीत त्या. अरे तू पी की पी तू. नको मला बस. अरे घे ना हे घे. हे घे. नको नको सोने नको. अरे घे की. आता आपलं दुःख विसरण्यासाठी ह्याच्याशिवाय दुसरा काय पर्याय राहिलाय. आपल्या हातात काय बी नाही राहिले आता. कसलं दुःख? झालं तुला अजून बी तुझ्या सुनेचाच पुळका आहे. तुला कळत कसं नाही. तिचं अजून बी शेखरवरतीच प्रेम आहे. राघव बरोबर तिला संसार करायचाच नाही. त्याच्याबरोबर राहायचंच नाही. म्हणूनच आज ती माहेरी राहिली. आणि आता ती नवीन नवीन कारण शोधणार राघवला स्वतःपासून लांब ठेवायचं. मला तर काळजीच वाटायला बघ. म्हणजे तुझे प्रयत्न वायाच गेले. राघवच्या प्रेमाखातर त्याला आवडणाऱ्या पोरीशी त्याचं लगीन लावून दिलंस खरं, पण तुझी इच्छा काही पूर्ण व्हायची नाही. राघवला काय अंबिकाचं प्रेम मिळणार नाही. नाही हे सगळं जे काही मी केलंय की नाही हे माझ्या पोराच्या आनंदासाठी केलंय. काही झालं तरी आंबी फक्त रग्यावर प्रेम करणार आणि त्यालाच आपला नवरा मानणार. हा. आणि असं नाही झालं तर आंबीनं जर माझ्या रग्याला आपला नवरा मानलं नाही तर मग मी बी तिला या घरात सोन्याचा हक्क मिळू देणार नाही. नवरा बायकोचं नातं ना एकमेकांना पूरक असायला पाहिजे. राघव प्रेमाचा धागा बनून तुमचं नातं घट्ट बांधून ठेवत. जर कधी राघव चुकला तर त्याला बायको म्हणून मैत्रीण म्हणून समजाव. त्याच्या चुका सुधारायचा प्रयत्न कर. पण जर कधी मी आज चुकलो तर? कधी चुकणारच नाहीस, खात्री आहे मला. तुझ्याशी लग्न करायच्या आधी हिचं शेखरवर प्रेम होतं का नाही? अंबिका कुणाच्या बी प्रश्नाची उत्तर द्यायला बांधील नाही. आणि हा प्रश्न या घरात अंबिकेला इथून पुढे कुणी बी विचारणार नाही. कळलं? लग्नाआधी आणि लग्नानंतर पण अंबिकेचं प्रेम फक्त या राघववर होतं हे मला माहिती आहे.
अंबिका, खरं तर मला आता काय बोलू ते सुचत नाही. मला वाटलं होतं सुनंदा आत्या जसं बोलली तसं आज पण आपल्याला एकत्र नाही येता येणार. खरं तर मी इथे यायला तयार नव्हतो, पण म्हटलं आपल्या माणसांच्यात आल्यावर आपण एकत्र न आल्याचं दुःख मी विसरून जाईन. पण ही समधी माणसं भारीच निघाली की. पण जया निर्दोष सुटला याचा सगळ्यात जास्त आनंद आहे बघ. एक वचन तर मी पूर्ण केलं. आता आपण आपल्या नात्याची सुरुवात करू शकतो. हे बघ अंबिका, मला माहितीये तू उदास आहेस, कारण शेखर कीर्तिकरला पकडून देण्यासाठी आपण जे केलं ते गरजेचंच होतं. मला माहितीये तुला ते आवडलं नसणार, कारण कुठल्या पण लग्न झालेल्या मुलीला दुसऱ्या कुठल्या तरी माणसाला भेटायला पाठवणं हे बरोबर नाही. पण आपल्याकडे काही इलाज नव्हता ग. असं केलं असतं तर शेखर पकडला गेला असता काय? हा, जाऊ देता, जे झालं त्याचा विचार नको करूस. आत्ता या क्षणी जयदेव निर्दोष असणं हे सगळ्यात महत्वाचं आहे, नाही काय? राघव, बोल की. कधीपासून मी एकटाच बोलतोय. बोल. मला काहीतरी सांगायचंय. हे बघ अंबिका, मला माहिती आहे तुला काय सांगायचं. सुनंदा आत्या जी बोलली त्याबद्दल तुला वाईट वाटते ना, आणि त्याबद्दलच तुला माफी मागायची आहे ना. न बोलून पण समजा कळते मला तुझ्या मनातलं. मला काहीतरी वेगळंच बोलायचंय. काय वेगळं काय बोलायचंय? जे बोलल्याशिवाय आपण आपल्या नव्या नात्याला सुरुवात करणं मला बरोबर वाटत नाही.